आपण आपल्या करिअरमध्ये इतके बिझी झालोय, कामामध्ये इतके बिझी झालोय की आपण आपल्या शरीरासाठी रोज 1 तास काढू शकतो का? आपण काढतोय का? आपण रोज डेली एक्सरसाइज, योगा किंवा आपल्या हेल्थचा स्टेटस काय आहे हे बघतो का? नमस्कार, मी सावित्री कोळापटे. आज आपण बोलणार आहोत की फॅट लॉस कसं करायचं. आपण दिवसभर बसून काम करत असतो, त्यामुळे आपल्या बॉडीमध्ये फॅट जमा होत असतं. जे आपण कार्बोहायड्रेट्स किंवा बाकीचे जे इनटेक करतो, फूड इनटेक करतो, त्याच्यामुळं आपले तेवढं फूडची एनर्जी ती यूज केली जात नाही आपण दिवसभर बसल्यामुळं, आणि त्यामुळं आपल्या बॉडीमध्ये फॅट जमा होत असते. तर याच्यासाठी आपण काय करू शकतो फॅट लूज करण्यासाठी, ते आज आपण बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 70% हा डाएट फॉलो केला तर फॅट लूज होऊ शकतं, कारण आपल्या बॉडीमध्ये 70% डाएट काम करत असतो आणि 30% योगा, एक्सरसाइज, जिम ह्या गोष्टी काम करत असतात. तर आपण छोट्या छोट्या गोष्टी बघणार आहोत, ज्याच्यामुळे आपण छोट्या गोष्टींपासून सुरुवात केली तर नक्कीच आपलं फॅट कमी होऊन आपली बॉडी हेल्दी राहू शकते. तर सुरुवातीला सकाळी उठल्यानंतर आपण कोमट पाण्यामध्ये लिंबू घालून पिलं पाहिजे. त्यानंतर योगा एक्सरसाइज केला, 1 तास योगा एक्सरसाइज केला पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे. तर कोणते फूड्स आपण अवॉइड केले पाहिजे जेणेकरून आपल्या बॉडीमध्ये फॅटी ॲसिड्स, जे बॅड फॅट आहे ते जास्त स्टोअर होणार नाही. तर आपण जे मैदायुक्त पदार्थ खातो ते आपण अवॉइड केले पाहिजे, शुगर प्रोडक्ट्स अवॉइड केले पाहिजे. तसेच जे फ्राईड फूड्स असतात किंवा पॅकेट फूड असतात ते आपण खायचं टाळलं पाहिजे. तसंच रेग्युलरली एक्सरसाइज केला पाहिजे. आपण जेव्हा फोनवर वगैरे बोलत असतो तेव्हा वॉकिंग केलं पाहिजे. एका जागेवरच जास्त वेळ बसत असाल तुम्ही दिवसभर, तर अधूनमधून थोडं वॉकिंग केलं पाहिजे, थोडासा हलकासा एक्सरसाइज, स्ट्रेचिंग वगैरे केलं पाहिजे. आणि पाणी जास्तीत जास्त पिलं पाहिजे, जेणेकरून पाण्यामुळे आपली बॉडी डिटॉक्स होऊ शकते आणि आपण हेल्दी राहू शकतो. त्यात महत्त्वाचं म्हणजे हे कन्सिस्टंटली केलं पाहिजे, स्ट्रिक्टली फॉलो केलं पाहिजे, तेव्हाच आपलं फॅट लॉस होऊ शकतं. किंवा आपण आज एक्सरसाइज केला, उद्या नाही केला, आज हेल्दी खाल्ले, उद्या बाहेरचं खाल्ले, हे असं करून आपल्याला आपलं फॅट लॉस होऊ शकत नाही. तर आपल्याला कंटिन्युटी ठेवली पाहिजे आणि रोजच्या रोज फॉलो केलं पाहिजे. थँक्यू. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा. धन्यवाद.